फेरीवाले सगळ्यांनी गावभर जाळं पसरले आणि इथं एवढं चांगलं असताना 20-25-30 हजार रुपये खर्च करून गाड्या तयार केल्यात. आता लावणार कुठं? येणाऱ्या वाहतुकीला आणि पर्यटकांना अजिबात त्रास न होणारा हा एकमेव हा हे आहे एरिया की इथं खाऊगली सक्सेस होऊ शकते. आम्ही गली ते दिल्लीमध्ये आमचं सत्ता आहे आणि ज्यांची आता सत्ता नाही त्यांच्या गाड्या इथे सगळ्यांच्या लागल्या. प्रत्येक मंडळातला एखादा मुलगा एक दोन पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र मिळून हा ही खाऊगली आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काल नुसतं आमच्या नेता नुसता मंडळाचा लावा काय विचार पुढे पुढे तर आम्ही शब्दमान उभा असतो. आपण ज्यावेळी क्षीरसागर साहेब इथं आलेत त्यांना ही जागा लक्षात आली नाही असं ते म्हणतात, कारण इथं चुकीचं आहे, हेरिटेज वास्तू आहे, त्यामुळे ते बिन उद्घाटन करता इथून निघून गेलेत. पण हे बरोबर झालेलं नाही. तर आमचं 25-30 वर्ष वरडून काय उपयोग झाला? आमच्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा जाणीवपूर्वक विचार करावा की कट्टर शिवसैनिक कोण आणि पाकिटच्या शिवसैनिक कोण. हात गाड्या लागल्या, गाड्यांना हार लागले, बोर्ड पण लागला, बोर्डाला फीतही बांधण्यात आली, पण फीत कापण्यापूर्वी संपूर्ण डाव विस्कटला. ही घटना आहे कोल्हापुरातील शिवसेना फेरीवाला संघटनेची. कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या रंकाळा अतिक्रमणाच्या विरोधात असताना काही शिवसैनिकांनी एकत्र एक शिवसेना फेरीवाला संघटना या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीने रंकाळा टावर ते खराडी कॉलेज रोडला असणाऱ्या रंकाळ्याच्या तटबंदी दरम्यान एका रात्रीत 20 ते 25 हातगाड्या उभ्या करण्यात आल्या. बोर्डही लावण्यात आला. शुक्रवारी शिवसेना फेरीवाला संघटनेचे उद्घाटन देखील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडणार होते. उद्देश फक्त एकच होता की स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, स्थानिक युवांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व फेरीवाल्या संघटनांना पाठिंबा दिला होता. पण प्रत्यक्ष ठिकाणी गेले असता रंकाळा तटबंदी परिसरात अतिक्रमण असल्याचे लक्षात येताच आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील फेरीवाल्यांकडे पाठ फिरवत उद्घाटनास नकार दिला. यानंतर मात्र प्रशासनाने शनिवारी कारवाई करत काही हातगाड्या ताब्यात घेतल्या, तर काही गाड्या स्वतः फेरीवाल्यांनी आपल्या वैयक्तिक गाड्या हटवल्यामुळे फेरीवाल्या संघटनेचे काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गाड्या लावण्यात आल्या असल्याचं फेरीवाल्याकडून सांगण्यात आलं. कार्यकर्त्यांनी जवळपास 20-25 हजार रुपये खर्च करून या गाड्या तयार करून घेतल्या होत्या. नेत्यांनी पाठ फिरवल्याने फेरीवाले हातबल झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही फेरीवाल्यांनी आम्ही शिवसेनेचे कट्टर एक शिवसैनिक आहोत, 2-4 पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कट्टर शिवसैनिक कोण आणि पाकिटमार शिवसैनिक कोण हे ओळखून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तर आमदार राजेश क्षीरसागर हे नक्कीच आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा ही लाईव्ह मराठीशी बोलताना काही फेरीवाल्यांनी व्यक्त केली आहे. जय महाराष्ट्र. नेमकं काढण्यात आली, नेमकं काय मागचं कारण काय किंवा कशा प्रकारचं कोण सांगितलं होतं, काय गोपनीय कार्यक्रम काय होणार होता? आता कसं आहे, आम्ही इथं शिवसेना फेरीवाली संघटना ह्या संघटनेच्या मार्फत इथं ही खाऊगल्ली आपण करतो. कारण रंकाळा अखंड एरियात एकच फक्त हा असा स्पॉट आहे की येणाऱ्या वाहतुकीला आणि पर्यटकांना अजिबात त्रास न होणारा हा एकमेव हा हे आहे एरिया की इथं खाऊगल्ली सक्सेस होऊ शकते. आम्ही कमीत कमी आमच्या भागातल्या रंकाळा टावर परिसरातील कमीत कमी 17 ते 20 लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक मंडळातला एखादा मुलगा एक दोन पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र मिळून हा ही खाऊगल्ली आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमदार क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून इथं हा हे येणार होता, पण ज्यावेळी क्षीरसागर साहेब इथं आलेत त्यांना ही जागा लक्षात आली नाही असं ते म्हणतात, कारण इथं चुकीचं आहे, हेरिटेज वास्तू आहे, त्यामुळे ते बिन उद्घाटन करता इथून निघून गेलेत. बोर्डचं उद्घाटन आम्ही केलं नाही. आता ही तुम्हाला दिसतात मागं गाड्या काढायला लागलेल्या आहेत. ॲक्च्युली आम्हाला क्षीरसागर साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी न्याय द्यायचा म्हणलं तर त्यांच्या एका मिनिटाचं काम आहे की ते आम्हाला न्याय देऊ शकतात, पण त्यांनी आमच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो तुमच्या चॅनल माध्यमातून. कट्टर शिवसैनिक आहे आणि आमदारच्या बाजूने कोण आला कोणा शिवसेनेचा वागणं वरडणारा मी एकटाच आहे. आज माझा मुलगा मोठा झाला, माझी कार्यकर्ते मोठी झाली, त्याची कुठेही जागा नाही. परत फेरीवाल्यांनी सगळ्यांनी गावभर जाळं पसरले आणि इथं एवढं चांगलं असताना 20-25-30 हजार रुपये खर्च करून गाड्या तयार केल्यात. आता लावणार कुठं? काल नुसतं आमच्या नेता नुसता मंडळाचा लावा काय विचार पुढे पुढे तर आम्ही शब्दमान उभा असतो. आता आमचं गली ते दिल्लीमध्ये आमचं सत्ता आहे आणि ज्यांची आता सत्ता नाही त्यांच्या गाड्या इथे सगळ्यांच्या लागल्या. मग त्याच्याबद्दल आता आम्ही काय करायचं? आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही म्हणून आता आमचा एवढा मोठा खर्च झाला. पोराने आता काय करायचं हा विचार करणार आहे मी आता, आणि आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा. आम्ही मानतोय त्यांनी भावासारखं मानतोय, पण हे बरोबर झालेलं नाही. तर आमचं 25-30 वर्ष वरडून काय उपयोग झाला? कुठलंही चॅनल खोला, कोणाला कोण शिवसेनेचा वाघ आला एकटाच वरडणारा कार्यकर्ता आहे आणि आम्ही आज रस्त्यावर कष्ट करून मिळून आलेला आमच्या मागणं पाठ फिरवली. त्याच्याबद्दल ही सगळ्यांनी चौकशी करावी. आमचं काय त्यात येतो नाही, पण त्याला खर्च बिर्च झाला त्यांचा पण विचार करावा. आम्ही जी खाऊगल्ली आता तयार करत आहे ही कमीत कमी 20 कुटुंबांना याचा न्याय मिळाला असता. प्रत्येकाचा रोजीरोटीचा हा प्रश्न होता. आमच्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा
जाणीवपूर्वक विचार करावा की कट्टर शिवसैनिक कोण आणि पाकिटच्या शिवसैनिक कोण. पाकिटच्या जी शिवसैनिक आहे, जे इथं येऊन पदाधिकारी म्हणाल ती माझ्या 2 गाड्या ठेवा, माझी एक गाडी ठेवा, अशी किरकोळ 4 ते 5 पदाधिकारी आहेत, यांना तांदळातल्या खड्या पद्धतीने त्यांनी बाहेर फेकलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्र काढत रंकाळा तलाव कोल्हापूरची अस्मिता आहे, नागरिकांना व्यवसायासाठी योग्य ठिकाण जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येईल, परंतु सौंदर्यात बाधा पोचेल असे कोणतेही अतिक्रमण करू नये अशा सूचना संबंधित नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे पैसे खर्च करून हातगाड्या बनवून घेणाऱ्या शिवसैनिकांचं नेमकं काय होणार, स्थानिकांना न्याय मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.